हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. आपलं प्रकरण चालू आहे पहिले सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. त्याचा हा मित्रांनो दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ आपण पाहिला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि ज्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय पाहिलं ते आपण बघणार आहोत. थोडक्यात रिव्हिजन करूया. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता का असते याचा मित्रांनो आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे वर्गीकरणासाठी विटाकर यांनी नेमके कोणते निकष जे आहेत ते विचारात घेतले होते. त्याचप्रमाणे हा जो चार्ट आहे मित्रांनो, सजीव, त्याचं 2 गटात विभाजन, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, पुन्हा एकपेशीय, नाही का, अशा 5 सृष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यापैकी सृष्टी मोनेरा याचा पण अभ्यास केला होता. सृष्टी प्रोटिस्टा याचा सुद्धा अभ्यास केला होता. त्याचे आपण एक्झाम्पल्स, उदाहरणं आपण पाहिले होते. आणि कवके याचा देखील आपण अभ्यास केला. त्यांची लक्षणे जी आहेत ती आपण जाणून घेतली होती. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता मित्रांनो, यामध्ये फक्त आपण कशाचं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही जर विचार केला, पृथ्वीवर जर एकूण सजीव आहेत त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या जर कोणाची असेल तर ती आहे सूक्ष्मजीवांची. हे लक्षात घ्या. सूक्ष्मजीवांची संख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे. आपण त्याचा आता वर्गीकरणाच्या बाबत आपण त्याचा आढावा घेणार आहोत. आता मित्रांनो, सूक्ष्मजीव त्याचं 2 गटात वर्गीकरण केलं गेलेलं आहे. एक आहे आदिकेंद्रकी आणि दुसरं आहे दृश्यकेंद्रकी. आता त्यापैकी मित्रांनो आपण जे आहेत ते आता बघूया. आदिकेंद्रकी आणि इकडे आहे दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीचे एकाच गटात वर्गीकरण आहे, ते म्हणजे जीवाणू असतात. नंतर दृश्यकेंद्रकी जे आहेत हे आदिजीव, कवके आणि शैवाले हे असतात. आता मित्रांनो, हे पुन्हा सांगायला नको आदिकेंद्रकी म्हणजे नेमकं काय. तर आदिकेंद्रकी म्हणजे अशा सूक्ष्मजीवांमध्ये जे न्यूक्लियस आहे, जे केंद्रक आहे, त्याच्या भौतिक जे केंद्रपटल आहे हे विकसित झालेलं नसतं. त्यामुळे केंद्रकही विकसित नसतं. अशांना आपण म्हणतो आदिकेंद्रकी. आणि दृश्यकेंद्रकीमध्ये मित्रांनो नेमकं काय असतं, जे न्यूक्लिअर मेंबर्स आहे, जे पेशी पटल जे आहे हे काय असतं तर हे डेव्हलप झालेलं असतं, विकसित झालेलं असतं. हा मुख्य फरक आपण मागच्या वेळेसच पाहिला होता. आणि मग आदिकेंद्रकीचं उदाहरण काय तर ते आहे मित्रांनो जीवाणू. आणि आपल्याला सांगता येईल दृश्यकेंद्रकीचं उदाहरण जे आहे ते आपण सांगू शकणार आहोत आदिजीव, कवके आणि शैवाल. हे त्यांचे थोडक्यात गण केलेत, उपगट केलेले आहेत. आता मित्रांनो पुढे आपण बघूया जीवाणू. सुरुवातीला आपण जीवाणूचा अभ्यास करणार आहोत. ओके, बघूया जीवाणू. ओके, आता या जीवाणूंचा बद्दल आपल्याला माहिती मिळवायची. त्यांचा आकार जो आहे तो नेमका किती असतो ते आपण बघूया. त्यांचा आकार मित्रांनो साधारणपणे आपल्याला सांगता येईल. जीवाणूंचा आकार साधारणपणे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा त्याचा जो आहे तो आकार असतो. अर्थात मित्रांनो 1 मीटर म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही, 1 मीटर म्हणजे 10⁻⁷ मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁻⁷ मायक्रोमीटर. म्हणजे थोडक्यात एकाला 10वर 6 शून्य ठेवून भागल्यानंतर जो भाग येईल तो म्हणजे 1 मायक्रोमीटर. किंवा थोडक्यात सांगतो बघा, 1 सेंटीमीटर जर घेतला की नाही, 1 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे, सेंटीमीटर एक तुम्ही जाणताच. 1 सेंटीमीटर म्हणजे काय तर 1 सेंटीमीटर म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल 10⁻³ मीटर. मग मित्रांनो याचा जर आपण भाग घेतला, जर याला 1000ने जर आपण भागितलं तर तो म्हणजे काय येणार 1 मायक्रोमीटर. हे तुम्ही लक्षात असू द्या. आय होप ते तुम्हाला कळालं असेल. अर्थात थोडक्यात काय मित्रांनो, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर याची जी आहे याचा आकार असतो. हे आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी हे आपल्याला दिसू शकत नाही. यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. त्यावेळेसच ते आपल्याला दिसू शकतात. एवढे ते लहान असतात. त्यांचा आकार लक्षात ठेवा, तो परीक्षेत विचारला जातो. साधारणपणे जीवाणू जे आहेत 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढे असतात. ओके, आता याची थोडक्यात आपण याची लक्षणं बघूया. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. आता मित्रांनो हे जे आहेत हे काय होतात, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून सुद्धा जगू शकते किंवा समूहामध्ये सुद्धा ते जगतात.
दुसरं लक्षण आपल्याला याला सांगता येईल, हे काय आहेत, हे आदिकेंद्रकीय. आदिकेंद्रकीय म्हणजे काय, यांचं केंद्रक जे ते डेव्हलप झालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, म्हणून तर आपण त्याला आदिकेंद्रकीय असे म्हणतो, नाही का. पेशी भित्तिका नसते, म्हणून तर त्यांना आपण आदिकेंद्रीय या गटात टाकलं आहे. मग मित्रांनो हे लक्षात ठेवा. दुसरं, जीवाणूपेशी आदिकेंद्रकीय असते. ओके. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. आता मित्रांनो हे द्विखंडी भवन म्हणजे नेमकं काय, तर एकाच पेशीचे दोन भाग होतात. फॉर एक्झाम्पल समजा मित्रांनो इथे असे जीवाणू दिले, हा गोलाणू जो आहे तो जीवाणू घेऊया, हा जीवाणू आहे. ओके. आता याचं काय होणार, द्विखंडी भवन होणार. द्विखंडी भवन होणार म्हणजे काय, याचे दोन भाग होतील. समजा ते या पद्धतीने आणि हा या पद्धतीने, आणि ते पुढे जाऊन ते पुन्हा जीवाणू प्रोसेसमध्ये येतील आणि जीवाणू तयार होतील. म्हणजे एकाच जीवाणूचे दोन जीवाणू तयार झाले, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, द्विखंडी भवन असे म्हणतो. आणि अशा पद्धतीने द्विखंडी भवन होऊन यांची संख्या जी येते मित्रांनो ती वाढत जाते असं आपल्याला सांगता येईल, किंवा त्यांचं थोडक्यात हे आपल्याला सांगता येईल, अशा पद्धतीने ते वाढतात किंवा प्रजनन त्यांचं होत असतं. ओके. पुढे, अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. जे मित्रांनो त्यांना अनुकूल अशी जी परिस्थिती असेल तर हे जीवाणू जे आहेत हे प्रचंड वेगाने वाढतात. बघा काय वेग त्याचा, तर 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट होऊ शकतात. म्हणजे मित्रांनो समजा 100 जीवाणू आहेत तर 20 मिनिटात किती होतील, 200. पुन्हा त्या पुढच्या 20 मिनिटात किती होतील, 400. पुढील 800, 1600, 3200, 6400. अशा पद्धतीने यांची संख्या जी आहे ही फटाफट वाढते, दुप्पट होतात. आपल्याला माहिती आहे की दुप्पट जर झाली तर संख्या किती मोठी होणार आहे. सगळीकडे जर आपण असं जर करत गेलो तर सगळीकडे जीवाणूंचीच संख्या जास्त होणार आहे सर्वांपुढे, परंतु असं होत नाही. बॅलेन्स जो आहे तो हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे बॅलेन्स केले जातात, नाही का. आणि अशा पद्धतीने फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जीवाणू जे आहेत हे प्रचंड वेगाने वाढतात. साधारणपणे 20 मिनिटात ते दुप्पट होऊ शकतात. आता मित्रांनो इथे काही जीवाणू दिलेले आहेत, ते कोणते ते आपण बघूया. बघा, गोलाणू, गोल आहे म्हणून गोलाणू. याचा आकार दंडगोलासारखा आहे, म्हणजे हा दंडगोलाणू, हा दंडाणू, हा स्वल्प विरामाकृती, जो आपण स्वल्प विराम देतो की नाही या पद्धतीने, तसंच त्याचा आकार आहे, त्यामुळे त्याला म्हणतात स्वल्प विरामाकृती आकृती त्याची. त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं मित्रांनो सर्पिलाकार आहे, नाही का. त्याचप्रमाणे आपण जो वरती लक्षात घेतलं त्याचा जो आकार आहे तो सुद्धा आपल्याला दिसून येतो आहे. तो कोणत्या प्रकारचा आकार आहे तेही आपल्याला पाहता येईल, सर्पिलाकारच आहे या पद्धतीने. ओके. आता आपण मित्रांनो पुढे बघूया आदिजीव. याचा आकार जो आहे मित्रांनो साधारणपणे 200 मायक्रोमीटर एवढा आहे. आता 200 मायक्रोमीटर आहे म्हणजेच काय मित्रांनो, हा जीवाणूपेक्षा थोडा आकाराने मोठा आहे. त्याची लांबी आपण बघितली 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर होती, तर हा सुमारे 200 मायक्रोमीटर आहे. त्यामुळे साधारणपणे नेकेड डोळ्यांनी किंवा आपल्या उघड्या डोळ्यांनी हा आपल्याला पाहता येऊ शकतो. ओके. आता हा नेमका राहतो कुठे, आढळतो कुठे ते आपल्याला पाहायचं आहे. तर माती असेल, गोडे पाणी असेल, नाही का, समुद्रामध्ये आढळतात, इतर सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आढळतात आणि हे रोगास कारणीभूत ठरतात. या आदिजीवांपासून जे रोग होतात इतर प्राण्यांना ते सुद्धा होऊ शकतात. दुसरं, दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. आता मित्रांनो दृश्य केंद्रकी आहेत म्हणजेच काय, यांच्यामधलं केंद्रक जे आहे ते काय विकसित झालेलं आहे, नाही का. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळते. आता मित्रांनो प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव लक्षात ठेवा, त्याला इंग्रजीमध्ये प्रोटोझोआ असे म्हटलं जातं. याचं प्रजननसुद्धा मित्रांनो द्विखंडन पद्धतीने होतं, म्हणजे एकाचे दोन जे जीवाणूंचं होतं त्याच पद्धतीने याचंसुद्धा प्रजनन जे आहे ते होत असतं. आता याचे उदाहरणं कोणती ते सुद्धा महत्त्वाची असतात, परीक्षेमध्ये ते विचारली जातात, त्यामुळे ती नक्की लक्षात ठेवा. अमिबा आहे मित्रांनो, पॅरमेशियम जे आपल्याला गढूळ पाण्यामध्ये आढळतात, ते स्वतंत्र जीवन जगत असतात. अँटामिबा हिस्टोलिटिका म्हणजे आमांश रोग जो आहे, आमांश रोग तो होण्यासाठी हे कारणीभूत आपल्याला ठरलेले दिसून आलेले आहेत. ओके. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम वायवॅक्स
जो मलेरिया आहे, ज्याला आपण हिवताप मराठीमध्ये म्हणतो नाही का, हिवताप होण्यास कारणीभूत असणारे हे आदिजीव आहेत. हे परीक्षेमध्ये नक्की विचारलं जातो मित्रांनो. अँटामिबा हिस्टोलिटिकापासून कोणता रोग होतो, तर त्यापासून आमांश हा जो रोग आहे हा होत असतो. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम वायवेक्सपासून कोणता होतो, तर मलेरियासारखा रोग जो आहे तो होत असतो. पुढे बघूया. सोबत आपल्याला आकृत्या सुद्धा दिलेल्या आहेत. पॅरामेशियमची दिली आहे, अँटामिबा या आदिजीवाची दिलेली आहे. युग्लिना जो आहे मित्रांनो यामध्ये हा मात्र काय स्वयंपोषी आहे, हा स्वयंपोषी आहे युग्लिना. पुढे बघूया कवके. यांचा जर आकार बघितला साधारणपणे जीवाणूंपेक्षा मोठा असतो. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, साधारणपणे 10 मायक्रोमीटरचे जे कवके आहेत ते आपल्याला दिसू शकत नाही, परंतु 100 मायक्रोमीटरचे जे कवके आहेत ते साधारणपणे आपण पाहू शकू नुसत्या डोळ्यांनी. ओके. आता मित्रांनो हे कवके नेमके कुठे आढळतात? कुजणारे पदार्थ असतील, वनस्पती, प्राण्यांची शरीरे, कार्बनिक पदार्थ यामध्ये हे कवके जे आहेत ते आढळतात. आता आपण नाव ऐकतोय ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस नाही का, हे रोगांचे नाव आहेत. म्युकोरमायकोसिस हे कशाचा प्रकार आहे मित्रांनो, या कवकांचाच तर हा प्रकार आहे नाही का. आणि यापासूनच कोरोना झाल्यानंतर ब्लॅक फंगसचे केसेस आढळत आहेत. म्हणजेच काय, हा सुद्धा रोग यापासूनच होतो. ओके. दृश्य केंद्रके आहेत. दृश्य केंद्रके म्हणजे एवढं आता लक्षात ठेवा, दृश्य केंद्रके म्हणजे यांच्यामधलं केंद्रक जे ते काय विकसित केंद्रक आहे. ओके. एक पेशी सजीव. कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. आता आधीच सांगितल्याप्रमाणे 100 मायक्रोमीटर त्यांची जर समजा आकार आहे तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात. मृतोपजीवी असून कार्बनिक पदार्थांपासून अन्न शोषण करतात. आता मृतोपजीवी असून कार्बनिक पदार्थांपासून अन्न शोषण करतात म्हणजे काय, जे मृत प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यावर सुद्धा हे जगू शकतात. प्रजनन लैंगिक पद्धतीने व द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा याचं प्रजनन होतं. आता मित्रांनो आधीचे आपण जे बघितलं ते कसं होतं, तर द्विखंडन पद्धतीने होतं. मात्र कवकांचं जे प्रजनन आहे हे लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं आणि अलैंगिक पद्धत म्हणजे द्विखंडन आणि मुकुलायन या पद्धतीने सुद्धा ते होतं. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ईस्ट. ईस्ट तुम्हाला सर्व जाणतात तुम्ही. ईस्ट म्हणजे काय, तर पाव जो आपण पाव खातो किंवा पाव जो आपल्याला मिळतो तो कसा असतो, तर तो मैद्यापासून तयार झालेला असतो. त्यामध्ये ईस्ट नावाचं हे कवक जे ते टाकलेलं असतं आणि त्यापासून मग तो असं स्पंजी होतो नाही का, मऊ होतो. त्या ईस्टमुळे होतं. म्हणजे अर्थात हे जे कवक हे चांगलं कवक आहे, म्हणजे आपल्याला युजफुल आहे आणि त्यापासून पाव तयार होतो. त्याचप्रमाणे कॅन्डिडा आहे, अळंबी, मशरूम तुम्ही जाणताच नाही का, ही कवकांची उदाहरणे झाली. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत शैवाल. आता शैवाल जे मित्रांनो ज्याला आपण इंग्रजीमध्ये अल्गी असे म्हणतो, यांचा जर आकार पाहिला तर साधारणपणे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकतात. आता शैवाल नेमके कुठे आढळतात ते आपण बघणार आहोत. शैवाल मित्रांनो हे साधारणपणे पाण्यामध्ये वाढतात. दृश्य केंद्रकीय आहेत. म्हणजेच काय, तर त्यांचं केंद्रक डेव्हलप झालेलं आहे, विकसित झालेलं आहे नाही का. त्याचप्रमाणे बाह्यपटल त्यांचं विकसित झालेलं आहे. हे एकपेशीसुद्धा आहेत. स्वयंपोषी सजीव. आता मित्रांनो हे शैवाल जे आहेत हे स्वयंपोषी म्हणजे काय, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असणार, त्यामुळे ते स्वतःचा पोषण जे ते स्वतः करू शकतात. पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात आणि आपलं अन्न ते स्वतः बनवतात. याचं उदाहरण काय आहे, तर क्लोरेल्ला आहे, क्लायमिडोमोनास. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत, तर सर्व शैवाल बहुपेशी असून त्या नुसत्या डोळ्यांनी दिसतात. आता मित्रांनो काही एकपेशी आहेत, काही ज्या आहेत या बहुपेशी आहेत. आता मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात नाही का. त्यामुळे या शैवालापासून वेगळे कोणतेसे रोग जे आहेत ते आपल्याला होत नाहीत. पुढचं आहे विषाणू, व्हायरस. 1.5 वर्षापासून आपण या व्हायरसमुळे, या प्रकारामुळे आपण घरी आहोत, तुमचा अभ्यास ऑनलाईन चालू आहे, तो हा व्हायरस. या व्हायरसचे वेगवेगळ्या प्रकार आहे आणि ज्याने आपल्याला आता घरी बसवले तो म्हणजे कोविड व्हायरस 19 नाही का. तो कोविड व्हायरस म्हणजेच तो विषाणू आहे. याचा आकार मित्रांनो जर बघितला तर 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. तर मित्रांनो हा मायक्रोमीटरपेक्षाही लहान आहे, नॅनोमीटर. तर अर्थात आपल्या डोळ्याने तो दिसणारच नाही.
अर्थात तो आपल्याला दिसला असता तर आपण त्याला टाळू शकलो असतो, आपल्याला तो रोग झालाच नसता. परंतु तो आपल्याला दिसूच शकत नाही. तो मायक्रोमीटरपेक्षाही लहान नॅनोमीटर एवढा आहे. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. हा तर आपल्याला मित्रांनो सूक्ष्मदर्शिकेमध्ये सुद्धा दिसू शकत नाही. यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शिका जी आहे ती वापरावी लागते, त्यावेळेस तो दिसतो. आणि त्यामुळेच या विषाणूने पूर्ण जगाला हैराण केलेलं आहे. अर्थात विषाणू आपण सर्व व्हायरसचा विचार करतो आहे, त्यातल्या त्यात कोविड-19 जो विषाणू आहे जो ज्याने हे जवळजवळ जग जे हे बंद पाडलेलं आपल्याला दिसून येतं. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. आता मित्रांनो, या विषाणूंना आहेत ना सजीव मानलं जात नाही. म्हणजे काय असतात, समजा ते एका ठिकाणी पडलेले असेल, एखादा विषाणू एका ठिकाणी पडलेला आहे तर साधारणपणे 24-25 तासात तो डिॲक्टिव्ह होऊन जातो, म्हणजे मरून जातो असं आपण म्हणूया. वेगवेगळ्या विषाणूंचा वेगवेगळा कालावधी. मात्र याला एखादं शरीर मिळालं, एखाद्या सजीवात जर तो गेला तर हा जीवाणूंपेक्षा भयंकर पटीने आपली संख्या जी ती वाढवतो आणि तो आपल्या शरीरामध्ये येतो आणि त्यांची संख्या जी ती वाढवतो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने ते दिसू शकतात. मी तुम्हाला आता सांगितलंच. स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डीएनएचा अर्थ लक्षात घ्या. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए रायबोन्यूक्लिक आम्लपासून लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. म्हणजे थोडक्यात मित्रांनो काय, विषाणू म्हणजे काय तर डीएनए असतो आणि प्रथिन असतं. डीएनए आणि प्रथिन मिळून विषाणू बनतो. त्याचप्रमाणे आरएनए आणि प्रथिन बनून विषाणू बनतो. हा जो कोविड-19 आहे मित्रांनो, हा डीएनए नाही आहे, हा आहे आरएनए प्रथिनाचं आवरण. हे लक्षात ठेवा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जो कोविड-19 आहे, जो व्हायरस आहे, हा आरएनए आणि प्रथिनाचं आवरण आहे, त्यापासून हा तयार झालेला आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः एकटे जिवंत राहू शकत नाही, तर ते एखाद्या वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशीत गेले तर ते राहू शकतात. आणि या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. मित्रांनो, एखादा विषाणू आपल्या शरीरात गेला तर तो काय करतो, लगेच त्याचं मल्टिप्लिकेशन सुरू होतं, लगेच त्याच्या प्रतिकृती सुरू होतात. ज्या जीवाणूंचं जे प्रतिकृती बनण्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा जास्त संख्येने आपल्या प्रतिकृती निर्माण करतो. म्हणजे एका विषाणूचा विषाणू जरी आपल्या शरीरात गेला तर तो लाखो प्रतिकृती निर्माण करतो आणि आपल्या यजमान पेशींना नष्ट करून त्याच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या मुक्त होतात आणि मग विषाणूचा हा संसर्ग जो आहे पेशींना संसर्ग करतो. तुम्ही आता मित्रांनो कोविडची बरीचशी तुम्हाला माहिती झाली असेल. कोविडचा जो व्हायरस आहे, विषाणू आहे, तो फुफ्फुसात जातो आणि तिथे आपल्या प्रतिकृती तयार करतो आणि आपलं फुफ्फुस जे आहे तो निकामी करत असतो. विषाणूंमुळेच वनस्पती व प्राण्यांमध्ये विविध रोग होतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो कळाला असेलच. माहीत आहे का तुम्हाला, याबद्दल तुम्ही माहिती घ्या इंटरनेटवरून. हे तुमचं होमवर्क असणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करा. थँक्यू. गुड बाय.